हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ गुलाब ठोंबरे अँड वेलकम टू द चॅनल एडिऑन टिप्स. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन बघितलं होतं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द डबल फर्टिलायझेशन. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन एक इन शॉर्ट थोडं ह्याच्यात एक्सप्लेन करूया अँड देन वी विल मूव टुवर्ड्स द डबल फर्टिलायझेशन. ओके, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये काय केलं, पहिल्या स्टार्टिंगला अँथर, सपोज एक बायसेक्शुअल फ्लावर असेल, म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर असेल ना, देन अँथर रिमूव्ह करायचं. ओके, अँथर रिमूव्ह करायचं. ह्या स्टेपला काय आणलेलं, इमॅस्क्युलेशन. ओके, इमॅस्क्युलेशन. त्यानंतर काय करायचं, अँथर रिमूव्ह केला की जे फ्लावर असेल त्या फ्लावरला पूर्ण ब्रॅगिंग करायचं. ओके, फ्लावरला पूर्ण बटर पेपरनं पूर्ण बॅक करायचं. ओके, बटर पेपरनं बॅक केलं ना, देन दॅट इज कॉल्ड बॅगिंग म्हणतात. ओके, बॅगिंग झालं ना, त्यानंतर काय करायचं, पहिल्या स्टार्टिंगला काय इमॅस्क्युलेशन नंतर बॅगिंग झाल्यानंतर आता स्टिग्मा काही काळानंतर रिसेप्टिव्ह होणार ना, स्टिग्मा रिसेप्टिव्ह होतं आहे. मग स्टिग्मा एकदा का रिसेप्टिव्ह झाला ना, देन स्टिग्मा रिसेप्टिव्ह झाला की त्याला मग आपण बाहेर का ओपन करायचं आणि त्यावरती मग आपल्याला पाहिजे ते पोलन ग्रेन टाकायचे आणि पोलन ग्रेन टाकले की आपल्याला परत रिबॅगिंग करून टाकायचं आणि देन काय म्हणतात फळासाठी सोडून द्यायचं. ओके, दॅट्स ऑल. आणि जर युनिसेक्शुअल फ्लावर असेल ना, देन अँथर रिमूव्ह करायची गरज नाही. युनिसेक्शुअल फिमेल फ्लावर असेल देन अँथर रिमूव्ह करायची गरज नाही, डायरेक्ट एवढी प्रोसेस डन करायची. ओके, डन. दॅट्स द और आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय म्हणणार, डबल फर्टिलायझेशन, DOUBLE, डबल फर्टिलायझेशन. काय म्हणतंय, आफ्टर एंटरिंग वन ऑफ द सिनर्जिड्स. ओके, आफ्टर एंटरिंग वन ऑफ द सिनर्जिड्स म्हणजे काय बघितलेलं आपण, हे बघितलेलं माहिती आहे ना, हिअर वॉज आवर, ओके, हे 3 अँटीपोडल सेल्स, हे 3, दिस वॉज द एग सेल, 2, दिस 2 वेअर सिनर्जिड्स, this was egg and this was antipodals. ओके, अँटीपोडल्स आणि हे सेंटर हे होते. ओके, दॅट्स ऑल, डन. एवढं तर माहिती आहे. ओके, आता काय म्हणते, आफ्टर एंटरिंग द सिनर्जिडमध्ये ह्या सिनर्जिडमध्ये एंटर झाले, द पोलन ट्यूब रिलीजेस 2 मेल गॅमेट्स इन टू द सायटोप्लाझम ऑफ सिनर्जिड. ह्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट, म्हणजे इकडून एकदा का पोलन ट्यूब आली ना, इथून ह्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट रिलीज करते ह्या सिनर्जिडमध्ये. ओके, वन मेल गॅमेट मूव्ज टुवर्ड द एग सेल अँड फ्युजेस विथ द न्यूक्लियस. म्हणजे ह्यातले 2 आले ना, हे 2 एक ह्याच्यासोबत फ्यूज करते. ओके, एक ह्याच्यासोबत फ्यूज करते अँड दस कम्प्लिटिंग द सिंगॅमी. येस, म्हणजे एग सेल प्लस मेल गॅमेट. ओके, ह्याला काय म्हणतात, सिंगॅमी, SYNGAMY. ओके, ह्याला काय म्हणतात, सिंगॅमी. आता परत दुसरं उरलेलं आणखी एक असतं ना, ते उरलेलं काय करतं आहे, तर उरलेलं दस दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड सेल कॉल्ड झायगोट. ह्याला काय म्हणतात, दॅट इज द सिंगॅमी. ह्यातनं काय म्हणतात, झायगोट फॉर्म झाला. ओके, हे संपलं. त्यानंतर अदर मेल गॅमेट मूव्ह टुवर्ड द सेंट्रल 2 पोलार न्यूक्लिय लोकेटेड इन द सेंटर सेल. म्हणजे हे इकडं दुसरं जे आहे ना, दुसरी इकडे यायला चालू होणार. ओके, दुसरी इकडं आल्यानंतर काय होणार, वन फ्युजेस विथ देम टू प्रोड्यूस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ओके, म्हणजे हे मधलं काय होतं, पोलार न्यूक्लिय. ओके, पोलार न्यूक्लिय प्लस ऑफ मेल गॅमेट काय होतं, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ओके, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, दॅट द PN. That's all. As this involves fusion of 3 nuclei, it is called triple fusion. Okay, this is called triple fusion. Since 2 types of fusion, syngamy and triple fusion, take place in an embryo sac, the phenomenon is reported as double fertilization, an event unique in flowering plants.
the central cell after triple fusion become primary endosperm cell and after endosperm and develop into endosperm while zygote into embryo sac. म्हणजे ॲक्च्युली काय विषय झाला माहिती आहे का? सपोज here is our embryo sac. Okay, this is our embryo sac. इथं 3 आपले हे चॅलाझल एंडला यांचा अँटीपोडल्स, हे यांचा आपला विषय हे निवांत असतात. ओके, परत राहिले काय इथं 2 सिनर्जिड, एक एग सेल, हे 2 सिनर्जिड, हे 2 सिनर्जिड, एक एग सेल. ओके, मग इकडून आली पोलन ट्यूब आणि ह्यानं काय केलं, ह्याच्यामध्ये 2 हे रिलीज केले, काय म्हणतात मेल गॅमेट रिलीज केले. ओके, 2 मेल गॅमेट रिलीज केले. इथं आपल्या सेंटरला हे एक होतं. ओके, मेल गॅमेट रिलीज केले. मग हे काय झालं, ह्यातलं एक मेल गॅमेट इकडे एग सेलबरोबर फ्यूज झालं. एग सेलसोबत फ्यूज झाल्यामुळे इथं काय झाला, झायगोट तयार झाला. इथं तयार काय झाला, झायगोट. ओके, झायगोट तयार झाला. झायगोट तयार झाला, दिस इज कॉल्ड सिंग गॅमे. ओके, सिंग गॅमे म्हटलं, ह्याचं संपलं. परत दुसऱ्या आहे ना, ह्याच्याकडे गेला, दॅट इज कॉल्ड ॲज ह्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. ओके, दिस इज कॉल्ड ट्रिपल फ्युजन. आणि ट्रिपल फ्युजनमुळं ह्याला काय म्हणतात, PEN, दॅट इज द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. मग इथं PEN फॉर्म झाला. ओके, डन, दॅट्स ऑल. आता म्हणजे ट्रिपल फ्युजन आणि ट्रिपल फ्युजन प्लस दॅट इज द सिंगॅमी, SYNGS, सिंगॅमी. त्यामुळे ह्याला काय म्हणतात, ट्रिपल फ्युजन प्लस सिंगॅमी दोन्ही मिळून डबल फर्टिलायझेशन. ओके, दॅट्स ऑल. आता यानंतर द सेंट्रल सेल आफ्टर द ट्रिपल फ्युजन नंतर प्रायमरी एंडोस्पर्म सेल अँड हे जे सेंट्रल सेल आहे ना, म्हणजे PEN, हे कशाने डेव्हलप इंटू द प्रायमरी एंडोस्पर्म सेल अँड देन इंटू द एंडोस्पर्म. ओके, स्पर्म. ओके, आणि हे जो झायगोट होता ना, झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रायो. दॅट्स ऑल. ओके, डन. दॅट वॉज ऑल. आय होप की एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, पहिल्या स्टार्टिंगला आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनचं थोडंसं रिव्हिजन घेतलं कालच्या लेक्चरचं. अँड देन डबल फर्टिलायझेशनमध्ये काय असतं, तिकडून पोलन ग्रेनमधून 2 मेल गॅमेट येते. 2 मेल गॅमेट आले की सिनर्जिडमध्ये रिलीज होते. एक सेंट्रल सेलकडे जाते आणि एक एग सेलकडे जाते. एग सेलसोबत गेले की दॅट इज द झायगोट तयार होते आणि ह्याच्यासोबत गेले की दॅट इज द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होते. ओके, ट्रिपल फ्युजन तिकडे होते आणि इकडं सिंगॅमी, म्हणजे झायगोटसाठी सिंगॅमी आणि ट्रिपल फ्युजन कशासाठी होते, दॅट इज ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियससाठी. ओके, दॅट्स ऑल, खतम. आणि त्यानंतर काय, हेच प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं कन्वर्जन प्रायमरी एंडोस्पर्म सेलमध्ये होते आणि त्याच्यानंतर एंडोस्पर्ममध्ये होते. ओके, आणि झायगोटचं कन्वर्जन एम्ब्रायो. ओके, दॅट्स ऑल. डबल फर्टिलायझेशन इज ओव्हर हिअर अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. ओके, जरी एखाद्या वेळेस समजलं नसेल देन प्लीज वॉच द लेक्चर वन्स अगेन, यू विल डेफिनेटली गेट इट. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.